नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. कर्जत तालुक्यातील आमदार राम शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून ताजू येथे घोडे कॅनलवरील पुलाचे भूमिपूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न. आज कर्जत तालुक्यातील ताजू येथे घोडे कॅनलवरील पुलाचं भूमिपूजन आमदार राम शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात आलं. आज या पुलाचं भूमिपूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. या घोडे कॅनलवरील पुलाचं भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य शांतीलाल नाना कोपनर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी माजी सरपंच शिवाजी बरकडे, माजी उपसरपंच बाबासाहेब पांडुळे, विद्यमान उपसरपंच सागर कांबळे, ग्रामपंचायत सदस्य विलास जांभूळकर, सोसायटीचे चेअरमॅन दिगंबर दराडे, माजी व्हाईस चेअरमॅन किसनभाऊ बरकडे, माजी व्हाईस चेअरमॅन देविदास पाटील पांडुळे, माजी उपसरपंच हिरामन हाके, दादा दराडे, देविदास दराडे, प्रभू हाके, पांडुरंग चोरमले, अजय कोळपे, दिवा चोरमले, दादा कोळपे, पांडुरंग चोरमले, बाळू कोळपे, महादेव गोळेकर, मच्छिंद्र शिंदे, लाला बरकडे, माजी उपसरपंच संतोष हाके, आनंदा बरकडे, माणिक लष्कर, दत्तात्रय रणदिवे अशा प्रकारे विविध मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलंय. 40 वर्षाची पुलाची प्रतीक्षा संपली असून प्रत्यक्षात भूमिपूजन झाल्यानं आनंदाचं वातावरण तयार झालंय. थोड्या कालावधीमध्ये पाठपुरावा करून काम आल्याबद्दल कार्यकर्त्यांचा आभार मानण्यात आलाय. राम शिंदे यांनी काम दिल्यामुळे त्यांचं देखील ग्रामस्थांनी कौतुक केलंय. बबन हाके, राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, कर्जत. आज आपल्या घोड कॅनलवरील पुलाचं आज आपण भूमिपूजन करतोय. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक स्नेही राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या सीडीवर्कला मंजुरी मिळाली. गेल्या 40 वर्षापासूनच्या अनेक प्रयत्नाच्या पराकाष्ठेमधून या पुलाला मंजुरी मिळताना बराच त्रास झाला, परंतु हे काम आपल्याला निश्चितपणानं करायचं होतं. आपले सर्व शाळेतील लहान लहान मुलं शेतकरी त्यांच्या शेतकऱ्याच्या पिकाच्या मालाचे न्याण करण्यासाठी अत्यंत गरजेचा हा पूल होता, जेणेकरून ताजू मावळे वस्ती, बरकडे वस्ती, ताजू गावाच्या सर्व शाळेच्या दृष्टीने, शेतकऱ्याच्या दृष्टीने हा पूल अनेक दिवसाच्या प्रतीक्षेत होता. त्याला गेल्या 7-8 महिन्यापूर्वी आपण मंजुरी घेतली, परंतु या पुलाचं काम सुरू करत असताना घोड कॅनलच्या पाटबंधारे खात्याची त्यांची NOC म्हणजे परवानगी मिळणं अत्यावश्यक होतं. काम मंजूर होऊन बी गेली 3 महिने ते आपल्याला सुरू करता आलं नाही. आणि मग पुण्याच्या घोड कॅनल पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून ही परवानगी राम शिंदे साहेबांनी त्या अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं आणि आपण सर्वजण त्या प्रयत्नामध्ये होतो की ही मंजुरी तात्काळ मिळाली पाहिजे. आणि ती मंजुरी आपल्याला मिळाली मागल्या 2-3 दिवसामध्ये. आणि आज आपण त्याचं भूमिपूजन करून काम सुरू करतोय. कामाची अत्यंत अशी मोठी गरज होती की कॅनलला पाणी आल्यावर सगळी ज्ञान, वाहतूक, मुलांची शाळा असं सगळंच कामकाज बंद पडायचं. म्हणजे अख्खी मावळे वस्ती पूर्ण जवळ 200-250 लोकांची ह्या वस्तीला गावापासून तालुक्यापासून सगळीकडूनच संपर्क तुटायचा. आणि मग 15 दिवस घोड कॅनलला पाणी राहिले की मुलांची शाळा बंद पडायची. अनेक अडचणीला या भागाला सामोरं जावं लागत होतं. आज निश्चितपणानं राम शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे काम आपल्याला मंजुरी मिळाली आणि आता ते सुरू होते. निश्चितपणानं तुमच्या सर्वांचा जो आनंद आहे तोच माझा पण आनंद आहे. आपण गेल्या 35-40 वर्षापासून याच्या प्रयत्नात होतो, परंतु त्याला मंजुरी मिळत नव्हती. आणि आज निश्चितपणे राम शिंदे साहेबांनी ती मंजुरी घेऊन त्या कामाला पैसे टाकून आज आपलं काम सुरू होतं. निश्चितपणानं आपल्या सर्वांचा आनंद आहे.
या माध्यमातून हे काम सुरू होत असताना सर्व ग्रामस्थांचं, शेतकऱ्यांचं, मावळी वस्ती असेल, गावातील सर्व कार्यकर्ते असतील, बरकड वस्तीवरले कार्यकर्ते असतील, आपल्या सर्व सन्माननीय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या कामाला लवकर गती देऊन ठेकेदाराला याआधी रामशिंदे साहेबांनी सूचना दिल्यात, आपणही सूचना देऊन हे काम उत्तम क्वालिटीचं आपल्याला ते करायचं आहे. निश्चितपणानं त्याचं जे इस्टिमेट आहे त्या इस्टिमेटमध्ये 1 इंचसुद्धा काम कमी जास्त होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं. गेल्या दीड महिन्यापूर्वी अशीच हे कामकाज सुरू होत नाही. त्याची आपल्याला थोडं त्याची चर्चा झाली असती तर आपण निश्चितपणानं सांगितलं असतं किंवा ती गोड कॅनलच्या खात्याची त्याला मंजुरी अजून मिळाली. ते इथं येऊन काय फोटो काढायला काही ज्येष्ठ माणसं बी होती, ह्याच्यात माहिती नसल्यामुळं थोडंसं ती चर्चा बी झाली. ती चर्चा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळीकडे गेली. असं काय कोणाचं त्याला अडथळा नव्हता किंवा आपण त्या प्रयत्नातच होतो. परंतु ते शासकीय कुठलंही काम होत असताना त्याला मंजुरी मिळणं फार गरजेचं असतं. मंजुरी मिळाल्याशिवाय काम करता येत नाही. मंत्री महोदयांनी त्याला पैसे टाकून 7-8 महिने झालं, परंतु त्याला गती द्यायसाठी जी शासनाच्या त्या खात्याची मंजुरी पाहिजे होती ती मिळत नव्हती. पण बरं असं आता झालं, ते सगळं झालं आहे. आता काम सुरू होणार आहे. निश्चितपणानं चांगलं काम सुरू होईल. त्याचबरोबर ताजू गावाला बरकडी किंवा मावळी वस्ती ताजू किंवा बरकडी वस्ती, मावळी वस्ती असा जो रस्ता आपल्याला पाहिजे होता त्याचा हा सगळं कॅनलचा हा मार्ग आहे. कॅनलवरून पाणी आलं किंवा त्याची देखभाल दुरुस्ती आपल्याला शासनाला बाकीच्या खात्याला करता येत नाही. त्याची जेव्हा काट्या काढायच्या त्यावेळेस तेवढी थोडीफार दुरुस्ती होती. परंतु गावात जायला, मुलांना शाळेत जायला जरी हा पूल झाला तरी त्या रस्त्याची सुद्धा मोठी अशी आवश्यकता आहे. आणि या रस्त्याचं काम गावातून मंजूर होऊन करीत असताना किंवा त्याला मंजुरी घ्यायचा आपण प्रयत्न करीत असताना शेतकऱ्यांचा सहभाग मोठा आहे. कारण हा गावाचा रस्ता, मावळी वस्तीला जोडणारा हा रस्ता या माध्यमातून जर हा कुठूनही जिथून करायचं ठरला आहे तिथून करीत असताना सगळ्या शेतकऱ्याचा सहभाग होऊन जर निश्चितपणानं त्या रस्त्याची आखणी झाली तर सगळ्यांनी त्याला जर सह्या दिल्या, संमती दिली किंवा इथून रस्ता करायला काय हरकत नाही. आणि आपल्या ह्या वड्याच्या कडेने म्हणा किंवा गावातून येणारा रस्ता तेवढाच एक रस्ता आहे ना, कॅनलच्या पट्टीने कुठं होईल? पूल आहे एवढा मोठा पूल गोड कॅनलचा गावातच निघावं लागेल. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा.